का कशी झाली. आम्हाला त्यांना सांगावं लागलं कि जनाब वो सरफिरी हवा थी, संभलना पड़ा हमें, हम आखिरी चिराग थे, जलना पड़ा हमें, अंधेरों ने बढ़ाई थी सरगोची अपनी, इसलिए हाथ में मशाल लेके चलना पड़ा हमें, चलना पड़ा हमें. ब्राईट करा. सांगण्यासारखे बरेच मुद्दे आहेत. काल परवा मागच्या 17 तारखेला इथंच एक सभा झाली. त्या सभेत काही जण म्हणाले की यांच्या घरावर जप्ती आली, यांच्या घराचा लिलाव होणार आहे. मला त्यांना नम्रतापूर्वक एकच सांगायचंय की आमच्या घरावर जप्ती आली येऊ द्या, आमच्या घराचा लिलाव झाला होऊ द्या, पत्राच्या 2 डब्यात राहू, कुठंतरी शेतात जाऊन राहू, पण स्वाभिमानानं जगू. अरे ज्या 28,000 शेतकऱ्याच्या नावावर त्यांच्या परस्पर कर्ज उचलण्याचं तुम्ही काम केलं, ज्या लोकांची घरं रस्त्यावर आणण्याचं काम केलं, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम फक्त एका माणसाने केलं. हा लढा कोणासाठी होता? हा लढा तुमच्यासाठी होता. आज त्यांच्यावर जी वेळ आहे, उद्या तीच वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. जे असं हे आपलं ब्राईटनेस जे म्हणतो मला होईना असते ना ते. हा डॉट डॉट तेवढंच व्हायला पुढं होईना. तेवढंच पाहिजे. आता बघा इकडं बघा सर, आता हे जसं ब्राईट ते लाईव्ह मध्ये होत नाही ना. अक्षय बघ, अक्षय कुठे इथं आहे पाठीमागे गाडीला. हातले गळून येते. चालू ठेवा. हो गया. गेली 25 वर्ष ज्या आदरणीय साहेबांनी या राजकारणासाठी आपल्या हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, कोणाला आमदार केलं, कोणाला नगराध्यक्ष केलं, कोणाला नगरसेवक केलं, कोणाला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं. आज त्या माणसाला संपवून, त्या माणसाचं राजकीय अस्तित्व नष्ट करून जर कोणाला अघोरी आनंद मिळणार असेल तर आम्हाला आमचं अस्तित्व संपू द्यायचं का नाही हे मायबाप जनता ही तुमच्या हातामध्ये आहे. आम्हाला जिवंत ठेवायचं का नाही हे तुमच्या हातामध्ये आहे. अरे तुमच्या हाताच्या बोटात सुद्धा एवढी ताकद आहे की ईव्हीएम मशीन समोर जर ते बटन व्यवस्थित दाबलं गेलं तर भल्या भल्याची मस्ती उतरल्याशिवाय राहत नाही.
उठलं की एकच मुद्दा, याचं डिपॉझिट केलं, याचं डिपॉझिट केलं. अरे गेलं असेल. ज्या 28,000 शेतकऱ्याच्या नावावर त्यांच्या परस्पर कर्ज उचलण्याचं काम तुम्ही केलं, लोकांची घरं रस्त्यावर आणण्याचं काम तुम्ही केलं, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम फक्त एका माणसानं केलं. हा लढत कोणासाठी होता? तर हा लढत तुमच्यासाठी होता. आज त्यांच्यावर जी वेळ आहे तीच वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. याच्यासाठी हा लढा होता. यात आमचं भलेही राजकीय नुकसान झालं असेल, यात भले आमचं डिपॉझिट गेलं असेल, पण याची इतिहास नोंद येईल ज्यावेळेस सगळे नेते शेपट घालून बिळात लपली होती, एकटा वाघ मर्दासारखं लढत होता. और हम थोड़े दिन खामोश क्या हो गए? कुछ लोगों ने समझ लिया ये जंगल ही हमारा है, पर ऐसा समझने वालों को बस इतना ही कहना है कि टाइगर अभी जिंदा है. म्हणून मागच्या नगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीनं न खसता न डगमगता आपण पुन्हा उठू, पुन्हा लढू, हाडाची काढा रक्ताचं पाणी करू. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना युतीचा झेंडा, पूर्ण बहुमताचा झेंडा नगरपालिकेवर फडकावून हे जे आपले लायकी काढायलात ना, 4 नंबरला गेले, 5 नंबरला गेले, आता यांचं काही खरं नाही. आता हे संपल्यात जमात, त्यांना दाखवून देऊ कि वक्त का खेल था जो बीत गया, अब हम खेलेंगे और वक्त देखेगा. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीच्या सर्व उमेदवारांना हवं तर तुम्ही चिखलाचे गोळे समजा. तुम्ही जसा आकार द्याल, तुम्ही जसा घडवाल तसं आम्ही घडवू. एखादा आमच्या मनगटाला हात धरून आमचं काम करून घ्या, आम्ही करायला तयार आहेत. पण एक वेळेस आम्हाला आजमावून बघा, एक वेळेस आशीर्वाद देऊन बघा. आपल्या आशीर्वादाला, आपल्या विश्वासाला केसा एवढा सुद्धा तडा जाऊ देणार नाही, असा शब्द या जाहीर सभेच्या माध्यमातून मी आपल्याला देतो. जाता जाता एवढंच सांगतो की निवडणुकीत काय व्हायचं ते होईल. वाट बिकट है, वाट संघर्षाची है, पण वहां तूफान भी हार जाते हैं जहां कश्तियां जिद पे होती है. येत्या 2 तारखेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व रासपा युतीच्या सर्व उमेदवारांना आपण विजय करावं. घड्याळ व मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना आपलं बहुमोल असं आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी अत्यंत वास्तव मनोगत व्यक्त केलं. मी यानंतर मुंडे साहेबांना आणि मलिक साहेबांना सांगू इच्छितो की मागच्या निवडणुकीच्या वेळेस 2 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. त्यामध्ये मुस्लिम नेते अशफाक चाचा आणि नंदकुमारजी पटेल हे दोन्ही नेते, म्हणजे दोन्ही नगराध्यक्ष आणि तिसऱ्या उर्मिलाताई, अशी तिघांची ताकद या ठिकाणी आहे. मी अशफाक चाचांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना मस्तक होऊन मी 2025ची जी लढाई आहे नगरपालिकेची, त्याकरता हे तुम्ही सगळे जमले, हे सगळ्याला सांगायची गरज नाही. आमच्या व्यासपीठावर आदरणीय पालकमंत्री मलिक साहेब व तसेच धनंजयराव मुंडे साहेब हे आज आपल्या समोर आले आहेत. ते लोकांना सांगण्याकरता. मित्र हो, आम्ही 20 वर्ष मी नगरसेवक होतो. डॉक्टर साहेब 10 वर्ष नगर अध्यक्ष होते.
आज जे संकुलन दिसत आहे तुम्हाला दिलकश टाकीज ते तहसीलच्या पुढेपर्यंत हे फक्त कुणी केलं असं तर डॉक्टर मधुसूदन केंद्रे साहेबांनी केलेलं आहे. याला म्हणतात विकास. ठीक आहे. आणि या 5 वर्षानंतर 2016च्या नंतर जे केले ते भकास म्हणतात त्याला. कारण 4 वर्ष तर नगरपालिका प्रशासकाच्याच हातामध्ये राहिलेली आहे. प्रशासक काळामध्ये तुम्ही पाहत आहे की आमच्या डोक्याच्या बाजूला गंगा वाहत आहे आणि पायथ्याशी मासुडी डॅम आहे उचलून भरत आहे. तरी गंगाखेडवासियांना दिवाळी सारखे सण, रमजान सारखे सण बिगर अंघोळीचे करण्यात आले. हे त्यांचा विकास आहे. मित्र, त्यांनी विकास असं केला आहे की जिथं कोणी नाही राहत तिथं त्यांनी नाले आणि रोड बनविले आणि त्याला विकास म्हणतात. 1,35 कोटी काहीतरी 1,035 कोटी काहीतरी म्हणतात. तर बंधू सगळ्याला माहिती आहे गंगाखेडच्या लोकांना. मला काय नवीन सांगायची गरज नाही. 12% पैसे किती होतात तुम्हीच कॅल्क्युलेटर लावा आणि आम्हाला सांगा त्यांना किती कमिशन मिळालं असं. दुसरी गोष्ट, जे विकास केला, ज्या लोकांना विकासाकरता दिलं ते फक्त आपल्याच बगल बच्च्याला दिलं. ज्यांना पान खायची सुद्धा ऐपत नव्हती आज ते 5,000 रुपयाने मत घेतो अशी त्यांची मस्ती आलेली आहे. आज मला वाटतं मित्रेश भैयानी जे मायमाऊली यात्रा 3 महिने सतत गंगाखेडमधून पाहिली, आज मला वाटतं ते सफल झाली. माझ्या मायमाऊलीच्या त्याचं जमा झाले. त्यांच्या ह्याच्यातून असं वाटतं की फक्त महिलांनी जरी मतदान केलं तरी माझी ताई उर्मिलाताई केंद्रे निवडून आली असं समजा. मित्र हो, पहिले परिवर्तन करण्याकरता लढाया होत होते, खून खराबे होते ते. आमच्यावर उपकार आहे बाबासाहेबांचे की त्यांनी राजाला आणि गरिबाला सुद्धा एकच मताचा हक्क दिला. आणि मी आपल्याला विनंती करतो त्या हक्काचा पुरेपूर उपयोग करून येणाऱ्या 2 तारखेला घडियाळचे चिन्ह बटन दाबून व मशाल, आमच्यासोबत युतीला मशाल आहे, त्यात सुद्धा लोकांना आपण मतदान करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि मी रजा घेतो. यानंतर गंगाखेडचे सामाजिक कार्यकर्ते संत जनाबाईचे निश्चित भक्त मोतीराम महाराजांचे प्रचारक मनोहर सामाजिक कार्यकर्ते मनोहर महाराज केंद्रे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या या नगरपालिकेच्या सभेच्या निमित्तानं स्टेजवर उपस्थित माजी ज्येष्ठ मंत्री नवाबजी मलिक साहेब, माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब, माजी आमदार डॉक्टर मधुसूदनजी केंद्रे साहेब आणि या नगर अध्यक्षाच्या उमेदवार आमच्या उर्मिलाताई मधुसूदनजी केंद्रे, आदरणीय व्यासपीठ आणि या शहरातून निवडणुकीला उभे असणारे मशालीच्या चिन्हावरले उमेदवार आणि घडीच्या चिन्हावरले उमेदवार आणि उपस्थित माता भगिनी आणि तरुण मित्र, येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला नगरपालिकेला मतदान करायचंय. आपलं मतदान हे आम्ही तुम्हाला विकासासाठी मत आपल्याला आम्ही मागणार आहोत. या गंगाखेड शहराचा विकास करायचा असेल, या शहराचा कायापालट करायचा असेल तर उर्मिलाताई मधुसूदन केंद्रेला निवडून देण्याची काळाची गरज आहे. या शहराची परिस्थिती माहित आहे. या शहरामध्ये तळ आपल्या उशाला आहे, गंगा आपल्या बाजूला आहे, पण महिना पाणी 15 20 दिवस या गंगाखेड शहराला पाणी मिळत नाही. आमदार सांगतात मी या शहराला फिल्टर पाणी देणार आहे. या समजा घोषणा आहेत. हा जे नगर उत्थानची योजना आहे, या योजनेचा मी नगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव बनविण्यासाठी मी होतो. हा प्रस्ताव मी नेला होता मंत्रालयामध्ये.
त्यावेळेसचे पाणी पुरवठा मंत्री आपल्या बार्शीचे मंत्री होते दिलीप सोपाल. त्याच्यानंतर तो प्रस्ताव आम्ही नेला, TS केलं आणि तो पाणी पुरवठा योजनेचं जे सांगतात हे मी काम केलं. त्याच्यानंतर बबनराव लोणीकरापाशी आम्ही त्या कामाचा पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्यामधून ही झालेली ही वॉटर सप्लायची स्कीम आहे. ह्याच्यात आमचं सुद्धा योगदान आहे ह्या पाईपलाईन मध्ये. आणि आमदार सांगतात की समजा माकड काय म्हणते तुम्हाला माहित आहे काय? समजा मीच केलं, कुणीही केलं तरी मीच केलं. दुसरा विषय राहिला 135 कोटीच्या काम आम्ही आणले. या शहरामध्ये गावामध्ये फिरून बघा, तुम्ही तर रोजच बघालेत, कुठेही तुम्हाला रस्ता गली बोळ्यामध्ये नाही. फक्त प्लॉटिंग वाले जे नगरपालिकेला उमेदवार उभे आहेत, गोपाळदास तापडिया, त्याच्या ओम नगर मध्ये जाऊन बघा, पूर्ण प्लॉटिंग मध्ये रस्ते केले, पूर्ण प्लॉटिंग मध्ये. चला माझ्यासोबत आता. पण शहरामध्ये गलीबोळामध्ये रस्ता कुठेही नाही. फक्त कमिशन, माल हाणायचा आणि विकासाच्या वल्गना करायच्या, हे चाललेली ही परिस्थिती आहे. आणि दुसरं या शहरामध्ये काय चालू आहे? विधानसभा वेगळ्या मुद्द्यावर झाली, आता ही नगरपालिकेची निवडणूक आहे. या शहरातले काय काय समस्या आहेत? आता 2-4 महिन्याखाली या पाऱ्याकून 5 कोटी रुपयाची लूट केली. 5 कोटी रुपयाची लूट. 2-2 लाख रुपये, 3-3 लाख रुपये आमच्या या पाऱ्याकून घेतले. आणि मी ते पैसे काय केले? गोपाळदास तापडियाच्या पोराचे पाईपलाईनचे बिल तिथं होते, ते बिल काढण्याचं काम गोपाळदास तापडियांनी केलेलं आहे. आणि त्याला आमदाराचं समर्थन होतं. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, या पाऱ्याची 5 पट भाडेवाढ केली. भाडेवाढ 5 पट भाडेवाढ केल्याच्यानंतर 2011 पासून आम्हाला गोपाळदास तापडिया म्हणत होते की या व्यापारी संकुलाचा लिलाव करा. आणि जर हे खोटं असेल तर गोपाळदास तापडियांनी आणि मी इथं मोतीराम महाराजाचा फोटो आणा, मी इथं फोटोला हात लावतो. मोतीराम महाराजाच्या गोपाळ शेटनं मोतीराम महाराजाच्या फोटोला हात लावाय. हे खरं आहे का खोटं आहे? आम्ही म्हणलं हे पाप आम्ही या गावात करणार नाहीत, की आमच्यावर हे पाप होणार नाही. आम्ही ती भाडेवाढ केली नाही, आम्ही पैसे जमा केले नाहीत. तुम्हाला सांगतो ना. आणि आमची जर सत्ता आली, डॉक्टर मधुसूदन केंद्रे त्या पत्नी निवडून आल्या, पहिल्या दिवशीची भाडेवाढ जे केलेली आहे, ही पहिल्या मिटिंग मध्ये आम्ही भाडेवाढ रद्द करू. पहिल्या मिटिंग जे आमचे गायब झालं काही खालचं मतदान दिला डॉक्टर साहेबांनी, ज्याचं खालचं दुकान आहे त्याला आम्ही डिपॉझिटच्या पावतीवर आम्ही त्याला वरी दुकान बांधून देण्याचं आम्ही काम करू. आम्ही त्याच्याकडून आवून बिवून पैसे घेणार नाही. दुसरा मुद्दा आहे, नगरपालिकेची काय वाईट अवस्था आहे. माणूस मेला तर मृत्यू प्रमाणपत्र काढायला 500 रुपये लागले. PTR काढायला 100 रुपयाची पावती आहे. 10 रुपयाच्या PTRच्या पावतीचा भाव केला 100 रुपये. आता पाणी पिऊ बोलावलं बरं का. 100 रुपयाचं 10 रुपयाचं PTR, त्याचे 100 रुपये केले. व्यापाऱ्याची लूट केल्यानंतर मुख्य अधिकाऱ्याला मी बोललो. मुख्य अधिकाऱ्याला सांगितलं, शिवसाहेब तुम्ही 5 कोटी रुपये जमा केले, या 5 कोटी मधून या शहरामध्ये 100 रुपयाचं काम केलेलं विधायक मला दाखवा. त्या मुख्य अधिकारी मला याचं उत्तर देऊ शकले नाही. फक्त 2011 पासून जे बोगस बिल होते, ते बोगस बिल काढण्याचं पाप यांनी केलं. धनंजयजी मुंडे साहेब, हे मी तुम्हाला सांगतो, या शहरामधली एवढी वाईट अवस्था आहे. दुकान टाकायचं असेल मेडिकलचं, नाहरकतची पावती 2,500ची केली. नाहरकत मेडिकलच्या दुकानाची. फर्टिलायझरच्या दुकानाचं जर नाहरकत पाहिजे असेल तर त्याला 2,500ची पावती केली. जन्म मृत्यूची नोंद करायची असेल तर त्याला 100 रुपयाची पावती केली. म्हणजे मृत्यू प्रमाणपत्राला तुम्ही पैसे खाल्ले आणि जन्माची नोंद करायला तुम्ही पैसे खाल्ले. आम्ही हे काही करणार नाहीत. आम्ही तुम्हाला
शुद्ध पाणी देऊ, चांगले रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, लाईट देऊ, हे आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला माहिती आहे. मी बोलतो ते करतो आणि त्याच्यात आम्ही वेळ घालतो. या शहरामधल्या ज्या समस्या आहेत, आमदार सांगतात की मी विकास केला. हे शहर आता विकासाचं राहिलं नाही, हे शहर झालंय आता धुरुळ्याचं शहर. त्या गावाची ओळख आहे का? धुरुळ्याचं शहर. त्या रस्त्याला उड्डाणपुलाची गरज नसताना उड्डाणपुलाचा हात घातला. रेल्वे पटरी तिकून चालली. हे जे आमचं मार्केट आहे, आमच्या समजा मुस्लिम बांधवाचं, हे मार्केट उद्या ह्याच्या पोटावर गदा येणार आहे. पटरी गेल्याच्या नंतर इथं उड्डाणपुलाची काय गरज आहे? फक्त आमदाराच्या टक्केवारीसाठी या पुलाची धडपड चालू आहे. आमदाराची फक्त टक्केवारीसाठी, दुसरं काही त्याच्यातला हेतू नाही. आमचं म्हणणं आहे, तुम्ही नगरपालिका द्या. उड्डाण पूल आम्ही होऊ देणार नाहीत म्हणजे होऊ देणार नाही. जीव गेला तर हरकत नाही. उड्डाण पूल आम्हाला पाहिजेच नाही. दुसरा आमचा मुद्दा आहे, गंगाखेड शहरामध्ये विकास केला, तहसील बांधली, डिप्टी कलेक्टर कार्यालय बांधलं. अरे तिथं मिस्त्री कुठले आहेत त्या कामाला? बिहारचे, उत्तर प्रदेशचे मिस्त्री कामाला आहेत. ए मुसलमान बांधव, खरं सांगा, बरोबर आहे का? अरे एक आमच्या मुसलमानाने काय फक्त मतदान करायचं काम करायचं का? फक्त मतदान करायचं इथल्या मुसलमानानं, आणि कामाला कुठले मुसलमान आहेत? बिहारचे आमदाराचे कामं जिथं चालू आहेत तिथं बिहारचे मुसलमान आहेत, ते कामं करते. याच्या पुढे त्या संघटनेचा अध्यक्ष मी होईल. बाहेरल्या मिस्त्रीला, गुत्तेदाराला इथं गंगाखेडात आम्ही एंट्री देणार नाही. इथली आमची माती, आमचे माणसं, इथले माणसं काम करते. परभणीचा मिस्त्री येऊन इथं रेल्वेनं यालाय, सकाळी संध्याकाळच्या रेल्वेनं चालला. आम्ही फक्त इथं बटन दाबायचं. मुसलमान काय म्हणालाय? मला माझ्या घामाचं दाम द्या, मला माझ्या घामाचं दाम द्या, मला तुमचं दुसरं काही नको. बोलण्यासारखं भरपूर आहे. इथल्या शहरात मी सांगतो, तुम्हाला मागेल त्याला घरकुल देऊ, ज्याला घरकुल नाही त्याला घरकुल देऊ. नगरपालिका चक्र मारण्याचं काम पडणार नाही. तुम्हाला तुम्हाला तुमच्या घरकुलाचे पैसे तुमच्या खात्यात पडते. आता मला बरंच बोलायचं, पण आता थोडं मला टाइम थोडा आहे बरं का. आणि या शहरामध्ये गुंडगिरी आणि दादागिरी दहशत आहे. हे शहर हे शांत शहर आहे. संत जनाबाईच्या पावन स्पर्शानं, पदशीर स्पर्शानं पावन झालेलं हे शहर आहे. पण या शहराला दादागिरी माहीत नव्हती. हिंदू असो, मुसलमान असो, आमचे दलित बांधव असो, ह्या गाव एवढं गाव चांगलं कुठंच नाही. समदे भाईचारा आमचा इथं आहे. पण हे आमदार महाशय गंगाखेडमध्ये ज्या दिवशी ह्याचा उदय झाला, त्या दिवशीपासून हाणाहाणी, मारामारी, दंगे चालू झाले. किती लोकांवर दंगे केले. येरावार म्हणून इथला कोणती समाजाचा माणूस आहे त्याचे हातपाय तोडले. महापुरीच्या जागेचा कब्जा केला. संमतभाईची जागा हल्ली. अरे काय न्यायचंय संघ? समजा इथं राहणाऱ्या ह्या रोडची माती सुद्धा त्या पेट्रोल पंपाच्या खजानीमध्ये टाकली. तुम्हाला माती सुद्धा पुरवणार ह्या गावातली रोडची. अरे काय नेता तुम्ही संघ? खाली हात आएगा, खाली हात जाएगा. काय चंदा सुरज? अरे काही येणार नाही संघ. किती मोठा माणूस मेला, मी प्रत्येकाच्या मातीला असतो, मी सामान गोळा करायला असतोय. ते समजा गावाला माहित आहे. किती मी नारळ 2 पोते घेतले, काही बी सामान घेतलं तर 5,000ची वही अजून काही बिल गेलं नाही. 5,000 नाही बकळ झाले. संघ काहीच येणार नाही. जे तुम्ही चांगलं कर्म करता, तुम्ही सत्कार्य करता, कोण्या गोरगरिबाच्या मदतीला जातात, हे तुमच्या सोबत येणार आहे. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना म्हणलंय, घरचे जे पुरले धन, घरचे घरीच राहील दान, दान धर्म हे सवे चालते, धन अंगा बंधन लागून येते. मुस्लिम समाजामध्ये जर बापावर बी कर्ज असेल, ते बाप कर्जापोटी मेला असेल, तर तो मुसलमानाचा पोरगा बापाचं कर्ज फेडतो की माझा बाप त्या कर्जाच्या मध्ये राहू नये म्हणून. की आम्ही बघतोच हे. पण याला शेतकऱ्याचं मिथिलेशनं सांगितलं, शेतकऱ्याला लुटलं. मी आता नाव बदललंय, लुटे नाव ठेवलंय. लुटो गंगाखेड लुटो, आणि घेऊन जा वरी पासबुक वरी जाता.
कारण वरी पैसे लागतील पुन्हा तुम्हाला, वरी व्यवस्था एटीएम घेऊन जा वरी तुम्ही. अरे एवढं लुटू नका. आणि तुम्हाला दुसरा इशारा देतो, सावध. माझं भाषण मोबाईल चालू होतं, मोबाईल चालू आहे. आणि मी व्यापाऱ्याला एक सूचना देतो, तशी शेतकऱ्याला 7/12चा झटका कळाला. गंगाखेड शहरातल्या सर्व मायबापाला मी सांगतो, नम्रपणे सांगतो, तुमचे पीटीआर तुम्हाला सांभाळून ठेवा लागतील. पीटीआर नाही तर पीटीआर वर बोजा पडल्याशिवाय राहणार नाही. बघा, बोजा पीटीआर वर कर्ज, घरावर कर्ज, दुकानावर कर्ज. जसं शेतकरी कर्जाखाली बुडले, तुम्हाला त्या पीटीआर वर कधी कर्ज काढायला पत्ता सुद्धा लागणार नाही. तुम्ही जेव्हा पीटीआर घेताल आणि बँकेत जाताल, ते बँकेवाला सांगेल ह्या तुमच्या पीटीआर वर कर्ज आहे, तुम्हाला आता दुसरं कर्ज मिळत नाही. ही परिस्थिती चालली, ही आपल्याला थांबवायची, हे आता तुमच्या हातात आहे. बाबासाहेबांनी एक मत एक अधिकार दिला. ते कशासाठी दिला? राजा निवडण्यासाठी दिला. राजा हुकुमशाहीने निवडला जात नाही, राजा मताच्या पेटीमधून आपल्याला निवडावा लागतो. म्हणून या गंगाखेड शहराचा विकासासाठी आपल्याला मधुसूदन, आणि हे तुम्हाला सांगितलं का, धनंजय मुंडे साहेबाची बहीण आणि आमचं कुलदैवत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाची लेख आहे निवडणुकीला उभा. इथं दुसरं कोणी उभा नाही. गोपीनाथरावजी मुंडे साहेबाची लेख इथं नगरपालिकेला उभा आहे. म्हणून माझ्या सर्व बांधवाला विनंती आहे, साहेब दादागिरी आता मी लोकांची सांगालो, लोक म्हणते तुमची सांगा ना दादागिरी, तुम्ही काय, तुमच्यावर काय अन्याय झाला मनोहर महाराज? माझ्यावर हल्ला झाला, हे गंगाखेडला माहित आहे, समजायला का झाला? संत जनाबाई मंदिरामध्ये 25 वर्ष मी सेवा करीत होतो. त्या संत जनाबाई मंदिराचा परिसराचा मी विकास केला. परभणी रोड ते बदला रोड कमानी बसून मी केला. उद्यान उभा केलं, मंदिर पाणूड बांधलं, पलीकडे अन्नक्षेत्र उभा केलं, गंगामध्ये 2 मजली मी मुंडे साहेबांच्या नावानं हस्ती विसर्जित सभागृह उभा केलं, चिंतामणी मंदिर डेव्हलप केलं. आणि तुम्हाला पाण्याच्या टाकीकडा रस्ता आणि त्या प्रभागामध्ये मी 15 कोटीचे कामं केले. राजमौल्यातल्या मुसलमानांनी मला 800 पैकी कमळाच्या फुलाला 750 मतं मला तिथं दिले होते. आणि त्या ह्याच्या पोटी मी तिथं काम केलं. आणि ते काम केल्याच्या नंतर मंदिरामध्ये पाटी लावली अध्यक्ष म्हणून. आणि माझ्या ज्या नावाच्या कोनशिला होत्या त्या मंदिरामध्ये, त्या कोनशिलेला त्यांनी वारनेस लावलं, माझं नाव मोडलं. अरे तुम्ही नाव मोडू नका, आमचं नाव देवानं मोडू नये. तुम्ही आमचं नाव मोडल्यानं कोनशिलेवरलं काय होणार आहे? म्हणून तुम्हाला सांगतो, ही परिस्थिती आहे. त्याचा मी संघर्ष केला, माझ्यावर प्राणघातक हल्ला केला, त्याच्यातून मी बार बचावलो. मी जे आता तुमचं मला दर्शन व्हालंय का, मी वरी जाऊन समजा बघून आलोय, क्या क्या व्यवस्था है, क्या है, ऊपर कैसा है, बैठने का क्या इंतजाम है, का पानी है का बिस्लरी का, क्या है, मैं ऊपर जाके सब देख के आया वाला आदमी. माझ्यावर हल्ला झाला. 2 कोटीला सुपारी दिली होती त्या सच्च्या जाधवला. 18 लाख रुपये ऍडव्हान्स दिलं होतं आमदारानं. आणि 18 लाखासाठी आता त्याचे भांडणं चालू झालेत. आमदारानं परवा पैसे वापस मागायला माणूस पाठविलं, पैसे वापस देव. ते म्हणलं आम्ही मारलं. आमदार म्हणले ते मेलच नाही तर तुला बाकीचे पैसे कसे देतो? महाराजचं जिथं फिरालंय म्हणता इथं. मी मेलो नाही, काय देव तारी त्याला कोण मारी, मी मेलो नाही. म्हणून आमदाराचा संकल्प. मी तुम्ही म्हणता महाराज एवढे का वैतागला? मी सुपारी घेऊन काम तर करीतच नाही, पैसे घेऊन माझ्या जे मनात आहे ते केल्याशिवाय. आणि मी ह्याच्यावर आता देह जावो. आणि माझ्यावर सुद्धा मी रात्री सांगितलं, खासदार साहेब होते, आजोबी ही 2 कोटीचा भगवान सानपच्या इथं एकीकडे माणसं पाठविले. भगवान सानपला सुद्धा धोका आहे. त्याच्यानंतर राजू सावंतवर गुन्हा दाखल केला, पोलीस स्टेशनमध्ये राजू सावंतवर गुन्हा दाखल केला. आणि त्याला सांगितलं तू फॉर्म काढून घे, दलित बांधवांनो ऐका. खासदार त्रिमकराव सावंत यांचा मुलगा, आणि त्या मुलाला धमकी आली की तू फॉर्म काढून घे, नाही तर तुझ्या गंगाखेड्यातल्या शाळा समजा उठून मी बाहेर काढतो, बंद पाडतो. काय तर तुम्हाला सांगतो ही दहशत. आणि आता मला सूचना आली, माझं भाषण आता तुम्हाला माहिती मी घंटाभर बोलल, पण मला सुद्धा धोका आहे.
भगवान सानपला धोका आहे. मला कधी ना गाडीनं आमदार उडून ह्याचा पत्ता नाही, कधी मारेल ह्याचा पत्ता नाही. मी पोलीस स्टेशनला गेलो, मी जर मेलो, मला मारलं, मी घरच्याला नेऊन ठेवले, बांध नोटरी केली. माझं मडं ठाण्यात आणायचं आणि आमदाराला लॉकअप मध्ये टाकल्याशिवाय माझं मडं उठवायचं नाही. मी नेऊन ठेवले बांधून. पुन्हा नकोच किरकिर, यानं मारलं त्यानं मारलं, काहीच नको. काय म्हणजे माझा सुद्धा कधी शक्यम होईल पता नाही, पण मी मेल्यानंतर तुम्हाला समजायला निमंत्रण, माझ्या मातीला या समजायला तुम्हाला चुलबन निमंत्रण आपल्याकडे. म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. धनंजय मुंडे साहेब, एवढी वाईट परिस्थिती या गावची, हे जर समजा आपल्याला थांबवायचं असेल, हे गुंडाराज थांबवायचं असेल, तर आपल्याला उर्मिला ताईला निवडून द्या. मशाल खासदार साहेब आपल्यासोबत, मशाल आणि घडी. पहिल्या 1 नंबरला नगराध्यक्षाचं पहिलं चिन्ह आहे घडीचं बटन, आणि बाकी मशाल आणि घडी हे चिन्ह हुडका. ही 5 दिवसाची मजा आणि 5 वर्षाची सजा भोगू नका. आता कोणी बी तुम्हाला 1000-2000 पैसे, गोपाळदास तापड्यानं नगरपालिका लुटली, 9 वर्षे लुटली, 9 वर्षे. विजय कुमार तापडिया कळवा आणि 1000 रुपये मिळवा त्या नगराध्यक्षाचा भाव. हे सापडले नाही. नगरपालिकेत तुम्हाला सर्वसामान्य माणसाला जायचं असेल तर दबून चुपून जावं लागलं. तिथं सीसीटीव्ही कॅमेरे बसणार आहेत. हे माणूस का आला म्हणून तुम्हाला विनंती करतो, हात जोडून पाया पडून, येणाऱ्या 2 तारखेला गावाचा, तुम्हाला माहित आम्ही काम करणार आहे, गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकू. व्यापाऱ्याला त्रास होणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही. मागल त्याला न जे जे शहरामधले काम आहेत ते प्रामाणिकपणे करू. आणि मी माझं भाषण संपवतो. ठरलं का आपलं? बघ बघा बरं का, नाही तर माझी दिंडी काढतात गंगाराव बरं का. आधीच हातपाय माझे 2-3 गेलेले आहेत बरं का. राड पडलेला बरं का त्या हल्ल्यामध्ये. पुन्हा अजून मला मारून टाकतात, असं करू नका. नगरपालिका द्या. या रावणाचा नायनाट करण्याचा आपण या ठिकाणी संकल्प करूया. जय भीम, आदाब, सलाम, राम राम. धन्यवाद. यानंतर गंगाखेडचे माजी आमदार, माजी नगराध्यक्ष, सर्व जाती धर्माचे नेते आदरणीय डॉक्टर मधुसूदन केंद्रे. नगर परिषद निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महादेव जानकर यांच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाच्या सौ उर्मिलाताई केंद्रे व खाली जे 26 उमेदवार आहेत असे 6 मशाल आणि 20 घडी. आता सगळं सांगितलं. मिथिलेश भैया बोलले, मनोहर महाराज बोलले, अशफाक भाई बोलले. या कार्यक्रमासाठी मी माझं भाग्य समजतो. या परभणी जिल्ह्याचे लाडके माजी पालकमंत्री आदरणीय नवाब भाई या ठिकाणी जनतेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असले. तसेच दुसरे पालकमंत्री परभणी जिल्ह्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्यांच्या बहिणीच्या प्रचारासाठी, राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असले. आदरणीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस एका झटक्यात त्यांनी 9 कोटी रुपये सगळे जिल्ह्याचे गंगाखेडला दिले. इथं घरकुला 9 कोटी. आता मला बोलायसारखं काही नाही, पण मी एक आश्वासन देतो. मी जवळपास 15 वर्ष, 11 वर्ष नगराध्यक्ष, 15 वर्ष नगरसेवक होतो. माझ्या काळात ही सगळं झालंय दादानो. हे रोड झाले, पाणी माझ्या काळात दररोज पाणी होतं. मलिक साहब, अभी 13 दिन को 16 दिन को पानी है यहाँ. गंगा भरून वाहल्या, मासुळी डॅम भरून वाहलाय, अजिबात पाणी नाही.
धूळ धूळ एवढी धूळ आहे, एवढी समस्या आहे. आणि मी फक्त एकच या ठिकाणी वचन देतो, स्वच्छ प्रशासन. मी सांगतो, डुक्कर मुक्त गंगाखेड, दादागिरी मुक्त गंगाखेड करायचं का नाही? एवढा सुळसुळाट झालाय दादानो डुकराचा. माझं एवढं गेट उघडलं तर 25 किल्ल्यामध्ये उघडलं. मी प्रचाराला गेलो तर माझ्या मांडीतून 3 डुकरं गेले. आणि साहेब मी सांगतो, या ठिकाणी मी 8 दलित समाजाच्या ह्याला उमेदवाऱ्या दिल्या. जागा आहेत 4, पण राखीव जागा 4, पण मी उमेदवार दिले 8. मुस्लिम समाजाला मी या ठिकाणी 8 उमेदवार दिले. वंजाऱ्याला 3 उमेदवाऱ्या दिल्या. मराठ्याला 3 उमेदवार दिल्या. हटकर समाजाला 1 उमेदवारी दिली. कोमटी समाजाला 1 उमेदवार दिला. गवळी समाजाचं एकच घर आहे, त्याला उमेदवारी दिली, यादव, काबिली यादव. चला असो, बाकी बोलायचं नाही, वेळ झालाय. बरं, काय काय पाहिजे माझ्याकडून सांगा. अपेक्षा काय आहे? स्वच्छ नगरपालिका प्रशासन. मला अनुभव आहे. आमची पत्नी उर्मिला बी नगरसेवक होती, तिला बी अनुभव आहे. आता फक्त इथं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. फुकटचा माल आहे, लुटलेला माल आहे, टीव्ही नाही. बरोबर आहे, लुटलेला माल आहे. आता ठीक आहे, या ठिकाणी लई जणाला पोत्यात घालून मारलं. येरावार म्हणून कोमटी समाजाचा माणूस आहे, त्याला पोत्यात घालून मारलं. मनोहर महाराजाला मारलं, हाड मोडले. राजू सावंत, ज्याचा बाप खासदार होता, आमदार होता, 3 टर्म आमदार, 2 टर्म खासदार, त्याला म्हणाले तुझं हॉस्टेल पाडतो, तुझी बघून घेतो उमेदवारी माग. आमच्या काबिलीला म्हणाले, त्यातून ह्याच्यातून फोन लावला, त्याला हद्दपार करा, असं सुरू आहे. परंतु लोहा लोहे को काटता है क्या नाही? डॉक्टर केंद्रेमध्ये हिंमत आहे का? माझ्या संघ राहचाल का? मी कुणाच्या बाला घाबरतोय का? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय शिवसेना, जय भीम. आदरणीय महादेवराव जानकर सुद्धा त्यांचं व्हिडिओवरून भाषण आता ऐकल, मला काढायला येत नाही. जय भीम. धन्यवाद डॉक्टर साहेब. खरं वास्तव जे पोटात आहे ते होटात आहे डॉक्टर साहेबांच्या. यानंतर मी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, अनुभवी नेते आदरणीय नवाब मलिक साहेबांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. आदरणीय नवाब मलिक साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते. गंगाखेड़ नगर परिषद के चुनाव प्रचार की सभा में उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे नेता, माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे साहब, माजी आमदार मधुसूदन केंद्रे जी, जिन्हें हम लोगों ने गंगाखेड़ के नगर अध्यक्ष पद के लिए उम्मीदवारी दी, ये हमारी बहन उर्मिला मधुसूदन केंद्रे,
मंच पे उपस्थित सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेतागण, सभी वार्ड के उम्मीदवार और सभा में आए हुए तमाम बुजुर्गों, माँ बहनों और नौजवान साथियों, मराठीत बोलायचं आहे हिंदीत? मिक्सर बोलू, काही हिंदी काही मराठी. आता केंद्र साहेबांनी बोलत असताना बरचसे काही बोललंय आणि दुसरे केंद्र साहेबांनी फटके खाल्ल्यानंतर काय घडलं ते पण बोललेले. मला वाटत नाही की या गंगाखेडची जनता या गुंडगिरीला का घाबरते मला काही कळत नाही. अरे हे आमदार मुंबईमध्ये असं फिरतो काय आहे, त्याची अवकात नाही. आणि गंगाखेडला तो दादागिरी सुरू करतो काय. अरे गुट्टे साहेब, जर दादागिरी इथे झाली तर आम्ही मुंबईमध्ये बघू दादागिरी चालू झाली. तुम्ही फटके मारताय, आमचे झटके कधी बघितलं नाही का? आणि आपल्या चिरंजीव केंद्र साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही पडलो. अरे गिरते हैं सह सवार ही मैदान जंग में, वो तिफल क्या गिरेंगे जो घुटनों के बल चले. और जो लड़ता है वही हारता है, और हार के बाद ही जीत होती है. और इस बार जीत पक्की होने वाली. नगर पालिका का चुनाव है. कोई देश की सरकार बदलने का, महाराष्ट्र की सरकार बदलने का चुनाव नहीं. ये चुनाव आपके हर दिन के मसलों के हल ढूंढने का चुनाव है. चुनाव है कि हमारे मोहल्ले से साफ सफाई होगी कि नहीं, रास्ते बनेंगे कि नहीं, हमारी स्वास्थ्य की अच्छी व्यवस्था की जाएगी कि नहीं, प्राइमरी एजुकेशन ढंग से लोगों को, बच्चों को पढ़ने लिखने का इंतजाम किया जाएगा कि नहीं, और सुबह उठने से लेके शाम को सोने तक जो भी आपकी समस्या है उसका हल कौन कर सकता है, ये फैसला करने वाला चुनाव आने वाली 2 तारीख को है. आपको पता है कि डॉक्टर केंद्रे यहां पर 11 साल तक नगर अध्यक्ष रहे. पिछली बार वोट के बंटवारे में हम लोग फंस गए, और बड़े बुजुर्ग कहते हैं कि जिसे परखा है कसौटी पे सोना है उसी को खरीदना चाहिए. पिछले बार चाइना का माल खरीद लिया तो भंगार हो गया, कोई भी काम नहीं आया. और इस बार शाइनिंग मेड इन चाइना का बहुत माल बाजार में घूम रहा है, लेकिन जो काम करने वाला है, समय पे काम आने वाला है, ज्यादा दिन चलने वाला है, जिन्हें हमने 11 साल तक परखा है, उसको आपको इस बार चुनने का काम करना पड़ेगा. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आपसे वादा करना चाहती है कि हमारी धनंजय मुंडे जी की बहन हमारी बहन है, और आपने जिताने का काम किया तो राज जी के तिजोरी की चाबी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पास है. केंद्र साहेब, तुम्हाला कुठलेही निधी कमी पडणार नाही. आणि जर तुम्ही ठरवला की या गंगाखेडच्या आपल्याला चेहरा मोहरा बदलायचा आहे, तर निश्चित रूपाने तुम्हाला प्रत्येक खात्यातून जे काही पैशाची गरज लागेल ते पुरवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू. मी पालकमंत्री असताना या परभणी शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला जबाबदारी दिली की आता तुम्ही परभणीचे पालकमंत्री झाले, मी मुंबईमध्ये राहणारा. काही लोक बोलले की बाबा हे छंडाबंधनच्या पालकमंत्री पुन्हा आम्हाला मिळालेले आहे. आणि मी जेव्हा पालकमंत्री झालो, बोलते हैं ना कि सर मुड़ाते ही ओले पड़े. जैसे ही पालकमंत्री बना कोविड शुरू हो गया. भाग के आओ भाई, यहाँ पे परभनी में कोविड का प्रादुर्भाव ज्यादा ना हो, इसके लिए जिम्मेदारी दी गई.
रेलगाड़ी बंद, हवाई जहाज बंद, लेकिन हमने पालक मंत्री के नाते झंडा वंदन मंत्री नहीं बने। हर 15 दिन में परभणी में आकर इसी परभणी जिले से हम लोगों ने माझा कुटुंब माझी जबाबदारी, जो क्वारंटाईन में लोगों को डाला जाता था, हर दिन फोन आता था की साहेब आमच्या घरी आले आता उचलायला। मी अधिकाऱ्यांना बोललो की आता हे क्वारंटाईन मध्ये उचल्याच्या धंदे बंद करा, ज्यांची मोठी घरं असतील त्यांना घरात ठेवा आणि लोकांच्या मनातली भीती हे कमी करणं ही आपली जबाबदारी आहे। आणि संपूर्ण त्या कोविडच्या काळामध्ये दर 15 दिवसांमध्ये आपण इथे परभणी जिल्ह्यात येत होतो, कामं करत होतो आणि केंद्रे साहेब, मुंडे साहेब आपल्याला बोलू इच्छितोय। आता काही लोक परभणीमध्ये मला भेटताय, मुंबईमध्ये काही लोक येऊन भेटताय, सांगताय की तुमचा 2 वर्षाचा काल हा स्वर्णकाल होता, निधी विकण्याचं काम कधी आम्ही केला नाही। जे कार्यकर्ते आले, जे गरजू लोक आले त्यांना निधी देऊन त्याचा खरोखर वापर करण्याचं काम त्या 2 वर्षाच्या काळात आम्ही केलेलं आहे। आज काय परिस्थिती आहे, त्यापूर्वी काय परिस्थिती होती? आमदार असतील, नेते असतील, नदीसाठी भांडणं करताय आणि ही भांडणं कशासाठी आहे? लोकांची कामासाठी नाही, पण त्याच्यातले किती टक्के सांगा? आता 17चा खतरा या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। निश्चित रूपाने आपण बोलू इच्छितोय की केंद्रे साहेब, मुंडे साहेबांची बहीण, त्यांच्या सोबत जे कोणी नगरसेवक निवडून येतील, आपल्याला शपथ घ्यावा लागेल की आता टक्केवारीचा धंदा हे चालणार नाही। आणि जर तक्रार आली तर आम्हाला पण तक्रार द्या, आम्ही त्याला कुठेतरी इन्क्वायरी बसवण्याचं काम करू आणि भ्रष्टाचार मुक्त गंगाखेड करण्याचं काम आपण करू। आता काही लोकांनी इथे सांगितलेलं आहे की इथे आंघोळीसाठी दिवाळीला पाणी मिळत नाही, ईद को नमाज पढ़ने के लिए पानी नहाने का इंतजाम नहीं। हम लोग वादा करते हैं कि पानी की समस्या दूर करने के लिए जो भी जरूरत होगी पूरी तरह से आपके साथ खड़े रहने का काम करेंगे। अभी यहाँ पे कांग्रेस पार्टी ने भी उम्मीदवार खड़ा कर दिया है। अभी दुर्रानी साहब हमारे साथ थे, आज दुर्रानी साहब आज इधर, कल उधर, परसों किधर, उनका पता नहीं। पहले तो हैदराबाद से सुपारी ली जाती थी पतंग उड़ाने की, अब परभनी जिले में सुपारी ली जा रही है कि बंटवारा किस तरह से होगा, किसको खड़ा करना। अरे जो जीत नहीं सकता, जगह जगह उम्मीदवार खड़ा करके वोटों का बंटवारा कैसे हो, इसकी सुपारी लेने का काम कांग्रेस के नेता परभनी जिले में करने का काम कर रहे हैं। मैं हमारे मुसलमान भाइयों से कहना चाहता हूं कि आप लोगों को वोटों का बंटवारा रोकने का काम करना पड़ेगा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महाराष्ट्र के सरकार में साझेदारी भारतीय जनता पार्टी के साथ है, लेकिन ये हमारा पॉलिटिकल एडजस्टमेंट है। और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता अजीत पवार साहब ने, हम सभी लोगों ने बार बार कहा है कि हम लोगों ने भले गठबंधन सत्ता में है और गठबंधन हमारा है, लेकिन हमने विचारों के साथ गठबंधन करने का काम कभी भी नहीं किया। हम इस देश के अंदर, महाराष्ट्र के अंदर शिव साहू फुले अंबेडकर की विचारधारा की राजनीति करना चाहते हैं। सभी धर्म के लोगों को साथ में लेकर, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई एक साथ रखकर महाराष्ट्र का, देश का विकास करने की राजनीति हम इस देश में और महाराष्ट्र में करना चाहते हैं। हम कभी भी धर्म पर आधारित राजनीति नहीं करना चाहते। आज महाराष्ट्र की धरती पे जहां भी हमारे भाइयों पे अत्याचार, अन्याय होता है, कौन सबसे पहले खड़ा होता है? तो आप देखेंगे कि कांग्रेस के नेताओं की आवाज नहीं निकलती। कोई भी नेता हमारे समाज के अन्याय के खिलाफ बोलने के लिए तैयार नहीं, लेकिन अजीत पवार जी एक वाहिद नेता है जो जब भी कुछ कहीं होता है हमारे साथ खड़े रहने का काम करते हैं। ये सच्चाई है। हमारे कुरैशी बिरादरी के यहाँ पे लोग होंगे, स्ट्राइक चली बड़ी दिनों तक। मैं और मेरी बेटी, हम लोग अजीत पवार साहब के पास डेलीगेशन लेके गए कि पुलिस वाले इनको तकलीफ देने का काम करते हैं। भाई दूसरे दिन एसपी जो हमारे डीजीपी है शुक्ला मैडम को बुलाकर वहां पे फैसला किया गया कि आप नोटिफिकेशन निकालो कि कोई भी गाड़ी के जानवर रुकाकर अगर ओवरलोड हुआ है तो गाड़ी पे केस लो, लेकिन जानवर आपको लेने का अधिकार नहीं है और किसी को मारने और गिरफ्तार करने का अधिकार किसी को नहीं है। इस तरह का ऑर्डर निकालने का काम किया। मैं आप सभी लोगों को अपील करना चाहता हूं कि आने वाली 2 तारीख के दिन आपको घड़ी और मशाल के बटन को दबाने का काम करना पड़ेगा। और जो लोग घड़ी और मशाल के बटन को दबाने का काम करेंगे, हाथ उठाकर दिखाने का काम करो।
अरे जोरात हात उठवाना, मागच्या लोकांना हाताला काय लागलेलं आहे? केंद्रे साहेब, आता आमच्या लोकांचे असंच आहे. जेव्हा तुम्ही 2014ला लढत असताना निवडून आले तेव्हा मी पडलो आणि 19 साली आमचे लोक तुमच्या बरोबर दिसत नव्हते. और हमारे लोगों का तो ऐसा है, वोट देना है तो सामने आएंगे और वोट नहीं देना है तो नजर भी नहीं मिलाएंगे, दूर रहो भाई, सलाम नहीं करना. और हमारे लोग यहाँ पर खड़े हैं. हमारे लोगों की फितरत अलग है. जो प्यार किया तो प्यार किया, जो नफरत की तो नफरत की. हमारा प्रेम आपके साथ इस बार खड़ा है और मुझे लगता है इस बार पूरी ताकत से हमारे लोग खड़े रहेंगे. आपको ऑटो का बंटवारा रोकने का काम करना पड़ेगा. पूरी ताकत से घड़ी और मशाल का बटन दबाकर केंद्रे साहब की बहन, हमारी बहन, केंद्रे साहब की बीवी, मुंडे साहब की बहन और हमारी बहन को विजयी बनाना पड़ेगा और आपके मुस्तकबिल का फैसला कर इस गंगा खेड़ में फिर एक बार राष्ट्रवादी पार्टी की सत्ता लाएं. इसी अपील के साथ अपनी बात खत्म करता हूं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्राचे तरुण तडफदार नेतृत्व माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब. धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो. धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो. साहब आप यहाँ पर आए, मैं आपके लिए एक शेर अर्ज कर रहा हूँ जो आप ही के अंदाज में अच्छा लगता है, लेकिन मैं टूटे फूटे अंदाज में कोशिश करूंगा, खुसूसन गंगाखेड़ के राजकारण के हिसाब से. गंगाखेड़ के हिसाब से मैं एक शेर कहने जा रहा हूं कि वक्त आने पर करा देंगे हदों का एहसास, कि वक्त आने पर करा देंगे हदों का एहसास. कुछ तालाब खुद को समंदर समझ बैठे हैं. माननीय धनंजय मुंडे साहब. गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं इथं होत असलेल्या या सभेला उपस्थित माझे मार्गदर्शक, माजी मंत्री आदरणीय नवाबभाई मलिक साहेब, माजी आमदार आदरणीय डॉक्टर मधुसूदन केंद्रे भाऊजी, इथं उपस्थित नंदकुमारजी पटेल, अशफाक भाई, मनोहर महाराज केंद्रे, विष्णू मुरकुटे, विलास गाडवे सर, सोनबा सूर्यवंशी पाटील, राजाभाऊ सातपुते, शंकररावजी मोरे, बबनदादा शिंदे, लिंबाजी देवकथे, श्रीराम मोरे, शिवाजीराव सातपुते, प्रकाशरावजी कराळे, दिलीप पुकाने, जगन्नाथ कदम, नितीनरावजी भताने आणि आज ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं नवाबभाई इथं मार्गदर्शन करायला आलेत आणि आपण सर्वजण ऐकायला आलोत, त्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस, उभाठा आणि रासपच्या उमेदवार माझ्या ज्येष्ठ भगिनी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या विजयाचा शिवधनुष्य ज्यांनी खांद्यावर घेतलाय तो माझा भाचा मिथिलेश भैया केंद्रे. आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे, पुण्यतिथी आहे. मी त्यांच्या विचाराला नतमस्तक होतो आणि यापूर्वी अनेकदा सभेला जसं आलोय तसं आज मी भाषण करायला आलो आहे. पण आजचा प्रसंग, आजची वेळ ही निवडणुकीची आहे.
यापूर्वीही अनेक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी इथं आलो, पण आज ही सभा जेवढी भव्य दिसतीये, आज या सभेमध्ये जेवढी अभूतपूर्व गर्दी आहे आणि या गर्दीतल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर माझ्यासारख्याला परळीहून इथं आल्यानंतर विश्वास वाटतो मिथिलेश भैया की विजय आपला निश्चित आहे. तो आजच त्या ठिकाणी आहे. खरं तर मिथिलेश भैयानी भाषण केल्यानंतर, महाराजांनी भाषण केल्यानंतर, आदरणीय नवाबाईंचं भाषण झाल्यानंतर मी भाषण करणं हे प्रासंगिक नाही आजच्या सभेत. पण मला शेवट बोला म्हणले म्हणून शेवट बोललो. नवाबाई, आपण माझे ज्येष्ठ आहात, पार्टीमध्ये ज्येष्ठ आहात, प्रोटोकॉल तोडून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुमच्या नंतर बोलणं हे उचित नाही. पण आज मी एकच सांगायला आलो, या गंगाखेड नगरीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत एवढे पॅनल उभे आहेत. काय काय चाललंय नेमकं कळलं. काँग्रेस तुतारी एकीकडे आहे. मागच्या वेळेस जे आमदार कब्बशीवर निवडून आला तो आता ऑटो रिक्षात बसला. काय मिळेल. आणि प्रत्येक जण तुम्हाला येऊन म्हणत असेल की या गंगाखेडचा चेहरा मोहरा आम्ही बदलून देऊ. काय सांगायचं. हे जे प्रत्येक जण तुम्हाला येऊन बोलत असतील त्यांच्यासाठी मला एवढंच सांगणार, ताकत अपने लफ्जों में डालो, आवाज में नहीं, क्योंकि फसल बारिश से होती है, बाढ़ से नहीं. आपला आणि परळीचा अनेक जणांचं एवढे नाते संबंध आहे. तुम्ही परळी पाहिलंय, गंगाखेडपेक्षा चांगलं आहे. 24 तास पाणी आहे. शहरातल्या अर्ध्या नाल्या जमिनीतून जातात. अर्ध काम चालू आहे. इथं भाडेवाढीच्या संबंधामध्ये विषय केला जातोय. एकीकडे परळी नगर परिषद आहे आमची, 1 रुपया 10 वर्षात कसलीच भाडेवाढ केली नाही आणि एवढा विकास आम्ही करून दाखविला. ते आम्ही गंगाखेडमध्ये करून दाखवू हे वचन द्यायला आलो आहे. आता माझं आणि राज्याच्या प्रमुखाचं जास्त जमतं का इथल्या आमदाराचं. आता माझं राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय दादांचं आणि माझं जास्त जमतं का इथल्या आमदाराचं. म्हणून म्हणलं ताकत अपने लफ्जों में डालो, आवाज नहीं. तुमच्या समोर येऊन कितीही वरून सांगतील मी हे आणील, मी ते आणील, मी हे करील, मी ते करील. त्यांच्याच्यानी काय होणार नाही. मी आज आपल्याला शब्द देतोय, अरे गंगाखेड हे ऐतिहासिक नगरी आहे. पिढ्याचा या गोदाकाठच्या गंगाखेडचा इतिहासात नाव आहे. अरे या शहराचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, सर्व समाजासाठी होऊ शकतो. आणि हे गंगाखेडचं शहर
जगाच्या पटलावर येऊ शकतो एवढा मोठा गंगाखेडचा गोदावरीचा काट आहे. अरे देशातली वाराणसी आपण जशी बघतो तशी महाराष्ट्रातली वाराणसी आपल्याला गंगाखेड करता येऊ शकते. फक्त आपल्यावर विश्वास ठेवा. आज अनेक पॅनल उभे, काँग्रेसनी पण एक उमेदवार उभा केला वोटा काटने को, परली में भी किया है, ऐसा कुछ नहीं. लेकिन एक बार कौम ने तय किया पीछे रहना है, यही हमारा विश्वास है, तो कौम पीछे नहीं हटती, जिता के ही देती है, ये भरोसा मुझे है. आता माझे अनेक उमेदवार जे परळीत उभे राहिले ते इथं उमेदवार उभे केलेले त्यांचे नातेवाईक आहेत. आपको परली का माहौल मालूम है. आज ये गंगाखेड़ की कौम को तो मालूम होगा तो परली का माहौल क्या है. जात पात धर्म हम नहीं मानते, नहीं. और यहां आज दावे के साथ कहता हूं, आप मेरी बहन को नगर अध्यक्षा बनाओ. यहां जात पात धर्म की नहीं, विकास की राजनीति होगी, रोजगार की राजनीति होगी. इस गंगाखेड़ को एक सही बड़ा शहर बनाने की राजनीति होगी. काय चाललंय महाराज तुम्ही आहेत ना, मला वाटलं गेले काय गेले एवढे घायला आले होते की माझं इकडे घ्या, माझं तिकडं न्या, माझं ऍफिडेव्हिट लिहिले. एवढं घाबरायचं नसतो. आणि आमंत्रण देताना सुद्धा दिलंय चुलबंद असत. चुलबंदीचं आमंत्रण कुठं कधी द्यावं लागतं तुम्हाला माहितीये मला. त्या गोष्टीसाठी चुलबंद करायची गरज नसते. आमचा दोस्त आहे लटपटे, अरे दादागिरी बिदागिरी काय नाही. पैसा गप्प बसू देत नाही, पैसा गप्प बसू देत नाही. हा पैसा कुणाचा? 28,000 शेतकऱ्यांच्या 7-12वर ज्यांनी कारखान्यात ऊस घातला त्या शेतकऱ्याला माहित नाही. त्याच्या 7-12वर कर्ज, रिटायर हायकोर्ट जज त्यांच्या 7-12वर कर्ज, त्यांच्या भावाच्या 7-12वर कर्ज, त्यांच्या भाऊजाईच्या 7-12वर कर्ज. 28,000 रक्कम 1600 कोटी. साधं कामच नाही. 1600 कोटी बाबू. मग पैसा गप्प बसू देईल का? पण ह्या पैशावाल्याची जर जिरवायची असेल तर आज ही नगर परिषदेची निवडणुकीची वेळ आहे. 2 तारखेला त्याची नीटनेटकी आपल्याला जिरवता येते आणि ते फक्त तुम्ही सगळे जिरवू शकता. महाराज म्हणले उद्या पीटीवर कुळाच्या पीटीआरवर सुद्धा बोजा, दुकानाची पावती जरी फाडली, भरोसा नाही भावानो कुठल्या बँकेचा बोजा त्या ह्या पावतीवर पडेल. आणि हे सगळं होतं. मला आज एक सांगायचं, मी अनेक बघितलं, मी अनेक वर्ष राजकारणात आहे. पण एका निवडणुकीत पडल्यानंतर उमेदीच्या दिवसात, कॉलेज संपल्यानंतर राजकारणात येणं, राजकारणामध्ये वडिलांच्या आग्रहाखातीर, त्यावेळेस तू मामाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. मी काय आपलं जे बोलतो ते खरं बोलतो. निवडणुकीला उभा राहिला, आपल्या सगळ्यांची सेवा
करायचा संकल्प त्याने हाती घेतला. पराभव दिला तुम्ही त्याच्या नशिबी, पण तो हरला नाही. 4 वर्ष नाही पडला तसा. गंगाखेडकरांच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मिथिलेश केंद्रे गेल्या सलग 4 वर्ष कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आहे. आता मायमाऊलींच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत आला. बाकीचे कसे बी काही करतील, पण मायमाऊल्यांनो या लेकराने तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या चौकटीवर डोकं ठेवलंय. इथं आलेला वडीलधाऱ्यांनो, तुमच्या चौकटीवर तो आला. तुमच्या चौकटीवर त्यांनी डोकं ठेवलं. एखादा उमेदीनं आणि बिचार बघा निवडणुकीला आलं. निवडणुकीत तुमच्या नादाला लागलं म्हणजे जनतेच्या. आणखी लग्न केलं ना. हो आता एकुलता एक मामा म्हणून तिथं काळजी असेल का? हा? म्हणजे एवढा सेवेचा नाद आहे. ऐकच नाही. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. फक्त महाराष्ट्र सरकारच्या पैसे आणून या गंगाखेडचा विकास होऊ शकत नाही. तर आपल्याला केंद्रातून सुद्धा या गोदाकाठच्या गंगाखेडचा अभूतपूर्व विकास करण्यासाठी केंद्रातून सुद्धा पैसे आणावे लागतील. आणि ती ताकद नक्कीच आमच्यात आहे, हा विश्वास द्यायला नाही. सर्व समाजाचा विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. नाही तर नगर परिषदेमध्ये आपण बघतोय मागं काय झालं. मला याच्याबद्दल बोलायचं आहे. डॉक्टर भाऊजींनी सांगितलं की नगर परिषद चालवताना पारदर्शकता असेल. या गंगाखेडच्या कुठल्याही सामान्य शहरात राहणाऱ्या नागरिकाला 1 रुपयाचा सुद्धा त्रास होणार नाही, याची काळजी सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ. आणि कुणाच्या दादागिरीला ह्याला नका. नाही तर काय गेली 250 दिवस मी आपला 250-300 दिवस मी आपला गप्प होतो. मैंने समझा इस दौर में चुप रहना ही सही है. कुछ ना करते हुए भी इतनी गालियां खाई आपसे. पण आता बोलतोय. आणि आपण एकदा बोलायला लागलो. भलेही सरकार पक्षाचे 2-3 पॅनल असतील, वजन थोड़ा तो मेरा ज्यादा होगा. आज भले ही नवाब भाई मंत्री नहीं है, वजन थोड़ा तो सरकार में ज्यादा होगा, मुझसे भी ज्यादा है. माझं असेल ना थोडंफार. मग यावेळेस माझी बहीण उभी आहे. ही जबाबदारी भावाची आहे, कारण भाऊ विधिमंडळात आहे. ज्या पक्षात आहे ते पक्ष सरकारमध्ये आहे. जे आमचे नेते आहेत त्या सरकारची तिजोरी दादांकडे आहे. बाकी तुम्ही कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका. ते पुलाचं काहीतरी म्हणलं तुम्ही महाराज. पुल कशासाठी थांबलाय? आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण मंत्री असताना महाविकास आघाडीचे नवाब मी स्वतः नितीन गडकरी साहेबांकडनं मंजूर करून आणलेला आहे. भाऊजी याला साक्षीदार. पण आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलं, जे चांगलं करशील बाबा ते या हाताचं या हाताला द्यायचं नसतं. आपल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलं ते पाळतो. पण आज मी सांगायलो का हे का काम थांबलंय.
बरं इथंच थांबलंय ते थांबलंय. माझ्या मतदारसंघात तिथं मी थांबविले. किसने रुकाया है वो काम? कुणी? आमदाराच्या आमदारांनी. इतकी वाईट वेळ कशासाठी? अरे एवढ्या शेतकऱ्यांचे कोट्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही बुडवले, ते पैसे तुमच्याकडे आहेत, तरी सुद्धा छाटूक माटूक गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबवता. म्हणून अशांना आत्ताच थांबवा, नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या वर्णावर जाईल की चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठेवणार नाही. माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे. मागच्या वेळेसही प्रचाराला आलो होतो, विधानसभेच्याही प्रचाराला आलो होतो आणि आज तिसऱ्यांदा पुन्हा आलो. दोन्ही वेळेस प्रचाराला आलो, तुम्ही मला निराश केलं. त्यावेळेस ऐकलं ना. पण आज मात्र हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की नगराध्यक्ष पदासाठी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार जे घड्याळवर उभे आहेत त्याच्या समोरचं बटन दाबून, जे मशालवर उभे आहेत त्याच्या समोरचं बटन दाबून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय. मी दिले सही बर, पुन्हा तो बिचारा लग्न नाही करायचं. अभूतपूर्व विजय करा. मी परळीचा विजय साजरा करायला थांबणार नाही. मी इथं येऊन विजय साजरा तुमच्या हा विश्वास तुम्हाला देतो आणि गंगाखेडच्या अभूतपूर्व ऐतिहासिक विकासाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.